सर्वांना माझा नमस्कार आणि मराठी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रहो, आरोग्याबद्दल सजग असणे ही या काळाची गरज बनलेली आहे. असं म्हणतात की हेल्थ इज वेल्थ. मग ही वेल्थ म्हणजेच आपली संपत्ती आपल्याला आयुष्यभर टिकवून ठेवायची असेल तर आपल्याला काही गोष्टींचे बंधन पाळावे लागेल. काही गोष्टींचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. यासाठी नियमितपणे व्यायाम करण्याची सवय लावणे हे खूप चांगले माध्यम राहू शकते. ज्या व्यक्तींना व्यायाम करणे शक्य होत नसेल त्यांनी कमीत कमी मॉर्निंग वॉक किंवा इव्हिनिंग वॉकला नक्की जावे. पण नेमकं मॉर्निंग वॉक आणि इव्हिनिंग वॉक यामध्ये तुमच्यासाठी फायदेशीर कोणतं असेल? नेमकी कोणती वेळ योग्य आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळत राहतील. मित्रहो, नवीन वर्षाची सुरुवात झाली की अनेक जण एकच संकल्प करतात की नवीन वर्षात वजन कमी करायचं, निरोगी आहार घेणार आणि पुढील वर्षात जबरदस्त बदल करणार. काही लोक हा संकल्प 1 किंवा 2 दिवस पाळतात, तर काहींचा संयम 1 किंवा 2 आठवडे किंवा महिने टिकतो. अतिशय निवडक मंडळी हा निरोगी आरोग्याचा संकल्प वर्षभर पाळतात. वजन कमी करायचे ठरवलं तर आपण चालण्यापासून सुरुवात करतो. चालणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे असेही म्हटले जाते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते जर आपण चालण्याची योग्य वेळ निवडली तर त्याचा आणखी फायदेशीर ठरू शकते. दररोज चालण्याने आरोग्याला आराम तर मिळतोच, पण त्याचबरोबर अनेक आजारांपासूनही दूर राहते. तसेच हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी चालणे हा सर्वोत्तम व्यायाम मानला जातो. दैनंदिन व्यायामामुळे वजन, उच्च रक्तदाब, साखर, कोलेस्टेरॉल इत्यादींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. याशिवाय लवचिक होण्यास मदत होते, स्नायूंना टोन करते. दररोज चालण्याने संधिवात आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांचा धोका देखील कमी होतो. याशिवाय रोज चालण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला दररोज किमान 10,000 पावले चालवीत असा सल्ला नेहमीच दिला जातो. पण अनेकदा आपण बघतो की काही लोकांना सकाळी चालणे आवडते तर काहींना संध्याकाळी चालणे आवडते. अशा परिस्थितीत कोणती वेळ चालणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. मॉर्निंग वॉक फायदेशीर कसं होईल? सकाळी 45 मिनिटे हलक्या वेगाने चालणे तुमच्या शरीराचे घड्याळ व्यवस्थित काम करण्यास मदत करेल. सकाळी हालचाल केल्याने चयापचय वाढते. या व्यतिरिक्त घराबाहेर वेळ घालवणे देखील व्हिटॅमिन डी प्रदान करते. सकाळी गाडी चालवण्याचा एक चांगला फायदा म्हणजे सकाळी प्रदूषण खूप कमी होते. श्वसनाचा त्रास असणाऱ्या लोकांनाही चालता येते. यामुळे आळस दूर होतो आणि शरीरात ऊर्जा येते. तसेच वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. सकाळी चालण्याने तणाव आणि नकारात्मकता कमी होते. आता संध्याकाळी चालणे फायदेशीर कसं आहे ते बघूया. संध्याकाळी चालण्याचा एक मोठा फायदा म्हणजे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तुम्ही खाल्लेले अन्न चांगल्या प्रकारे पचवण्यास मदत करते. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोटॅशियमशी संबंधित समस्या टाळतात. संध्याकाळी चालणे हा दिवसभरातील तणाव आणि चिंता कमी करण्याचा आणि शरीराला आराम देण्याचा उत्तम मार्ग आहे. असे केल्याने तुम्ही रात्री लवकर आणि चांगली झोपू शकता. संध्याकाळी चालण्याने दुखापत होण्याचा धोका कमी असतो. आता नेमकं कोणतं प्रकार आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे? मॉर्निंग वॉक की संध्याकाळचा वॉक? तुमच्यासाठी कोणता वेळ अधिक फायदेशीर आहे हे तुमच्या वेळापत्रकावर अवलंबून आहे. जे लोक सकाळी लवकर उठतात ते मॉर्निंग वॉक नक्कीच करू शकतात. यामुळे तुमची दिनचर्या सुधारते. पण तुम्ही अशा प्रकारचे आहात ज्यांना सकाळी चालायला वेळ मिळत नाही. त्यामुळे संध्याकाळची वेळ तुमच्यासाठी चांगली आहे. दोन्ही वेळा चालणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की तुम्ही दररोज किमान 10,000 पावले चालली पाहिजेत.